नमस्कार, मी रोहिणी रानडे. अकाउंटिंग आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व व्यावसायिक बंधू भगिनींचं अगदी सहर्ष स्वागत आहे. नवीन फायनान्शियल इयर सुरू झालेलं आहे. आय विश यू ऑल मोर ग्रोथ, मोर एम्पॉवरमेंट, मोर प्रोग्रेस, मोर प्रॉफिट्स इन दिस न्यू फायनान्शियल इयर. या सगळ्या जर गोष्टी आपल्याला अचीव्ह करायच्या असतील ना, तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपण काही जर सिस्टीम्स लावल्या आपल्या बिझनेसमध्ये आणि वर्षाच्या शेवटपर्यंत त्या कन्सिस्टंटली फॉलो सुद्धा केल्या तर आपल्याला खूपच अमेझिंग रिझल्ट्स बघायला मिळतील. या सिस्टीम मधलाच अकाउंटिंग सिस्टीम हा देखील एक भाग आहे. तर अशीच एक मी सिरीज घेऊन आली आहे, सिरीज ऑफ अकाउंटिंग सिस्टीम्स, ज्या तुम्ही वर्षभर तुमच्या बिझनेसमध्ये अप्लाय करू शकता. त्यातलाच हा आज पहिला भाग आहे, ज्याचं नाव आहे ड्यू डेट कॅलेंडर फॉर फायनान्शियल इयर 2024 अँड 25. ड्यू डेट कॅलेंडर म्हणजेच हे कॅलेंडर आहे जिथे आपल्याला महत्वाच्या ड्यू डेट स्पेसिफाय केलेल्या आहेत. महत्वाच्या ड्यू डेट्स म्हणजे कुठल्या? महाराष्ट्रामध्ये ऍप्लिकेबल असलेले टॅक्सेस, गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस, गव्हर्नमेंट ड्यूज, इन्कम टॅक्सची रिटर्न्स असू देत, जीएसटीची रिटर्न्स असू देत, काही आरओसी फायलिंगशी रिलेटेड काही कंप्लायन्सेस असतात, इतर काही आपण बिझनेसमध्ये स्वतः अप्लाय करत असलेले काही कंप्लायन्सेस असतात. या सगळ्या ज्या ड्यू डेट्स आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवणं शक्य नसतं. म्हणूनच मी एक कॅलेंडर घेऊन आली आहे तुमच्या पुढे, जे काही स्टँडर्ड कंप्लायन्सेस आहेत जे महाराष्ट्रात फॉलो केले जातात. हे स्टँडर्ड कंप्लायन्सेसची मी एक अख्खी लिस्टच तुम्हाला या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे, जी तुम्ही तशीच्या तशी वापरू शकता आणि तुमच्या सोयीने काही बदल हवे असेल तर ते करून घेऊ शकता. ड्यू डेट कॅलेंडर महत्वाचं का आहे? ते अशासाठी महत्वाचं आहे की समजा एखादी इम्पॉर्टंट ड्यू डेट आपल्याकडनं मिस झाली, एखादं रिटर्न फाईल करायचं राहिलं, एखादा कंप्लायन्स करायचा राहिला, तर त्यासाठी आपण इंटरेस्ट पे करतो, पेनल्टीज पे करतो, किंवा कधी कधी पेनल्टी पे करून सुद्धा आपल्याला ते परत तो कंप्लायन्स पूर्ण करता येत नाही, कारण ती तारीख उलटून गेलेली असते. सो अशा काही गोष्टी मिस होऊ नयेत आपल्या हातून, म्हणून हे ड्यू डेट कॅलेंडर आहे. जर हे ड्यू डेटचं कॅलेंडर तुम्ही त्याप्रमाणे जर फॉलो केलं तर तुमची कुठलीही कंप्लायन्सची तारीख मिस होणार नाही. या ड्यू डेट कॅलेंडरमध्ये एक्झॅक्टली काय काय इन्क्लुडेड आहे? तर मी एक एक्सेलची फाईल बनवली आहे तुमच्यासाठी. त्या एक्सेलच्या फाईलमध्ये टोटल 12 शीट्स आहेत. प्रत्येक शीट हे प्रत्येक महिना रिप्रेझेंट करतो. एका शीटमध्ये जर तुम्ही बघितलं तर 4 कॉलम्स आहेत: डेट, टास्क, कम्प्लिटेड ऑन अँड अमाऊंट पेड. डेट म्हणजे काय? तर त्या महिन्याचे 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंतच्या डेट्स. टास्क म्हणजे कुठले ड्यूज आपल्याला पूर्ण करायचे आहेत, कोणते कंप्लायन्सेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत, तो टास्क. कम्प्लिटेड ऑन, आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण असे बऱ्याच गोष्टी चालू करतो पण नंतर त्या फॉलो केल्या जात नाही, पण तशा होऊ नये म्हणून मी कम्प्लिटेड ऑनचा हा कॉलम मुद्दाम दिलेला आहे की तुम्हाला तो टास्क त्या तारखेला पूर्ण करायचा आहे आणि तो तुम्ही खरंच पूर्ण केला का, त्या दिवशी किंवा त्या दिवसाच्या आधीच तो टास्क तुम्ही पूर्ण केलाय का हे कळण्यासाठी म्हणून ते कम्प्लिटेड ऑन हा एक कॉलम तिथे मेन्शन केलेला आहे. तसंच अमाऊंट पेड, काही काही वेळेला आपल्याला जीएसटी पे करायला लागतो किंवा एखादी बिलं भरायला लागतात, त्याची किती अमाऊंट आपण भरली ती अमाऊंट सुद्धा आपण पुढे लिहून ठेवू शकतो. सो हे 4 कॉलम्स आहेत. जर तारखा पाहिल्या आपण तर 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत प्रत्येक तारखेच्या पुढे कोणते कोणते कंप्लायन्सेस तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, काय काय ड्यू डेट्स आहेत, ते सगळं मी तिथे मेन्शन करून ठेवलेलं आहे. ही एक स्टँडर्ड लिस्ट आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही बदल तुमच्या बिझनेसनुसार ह्याच्यामध्ये करून घेऊ शकता. टोटल 12 महिन्यांमध्ये क्वार्टरली रिटर्न्स काय काय असतात, मंथली रिटर्न्स काय काय असतात, इन्कम टॅक्सची रिटर्न्स कोणाकोणाला कशाप्रमाणे ऍप्लिकेबल आहेत, आरओसीचे काही कंप्लायन्सेस असतील तर ते सुद्धा मी ह्याच्यात टाकलेले आहेत, एलएलपीचे कंप्लायन्सेस आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे जे काही युनिट्स असतील त्यांच्यासाठीचे सुद्धा कंप्लायन्सेस ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेलेले आहेत. 12 शीट्स हे 12 महिने असले तरी सुद्धा 13वं शीट ह्याच्यामध्ये मी ऍड मुद्दाम केलेलं आहे. त्याचं ऍडिशनल शीट मुद्दाम अशासाठी दिलेलं आहे की कंप्लायन्सेस, गव्हर्नमेंट ड्यूज सोडून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये काही स्वतःसाठीचे काही गोष्टी जर सुरू केलेल्या असतील, जसं तुम्हाला एमएससीबीची बिलं भरायला लागतात, टेलिफोनची बिलं भरायला लागतात, इंटरनेटची बिलं भरायला लागतात, इन्शुरन्सेस पे करायचे असतात, बँक गॅरंटीजचे ड्यू डेट्स असतात, काही वेळेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता, लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा वेंडर रजिस्ट्रेशनसाठीचे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात, त्याच्या काही ड्यू डेट्स, इम्पॉर्टंट ड्यू डेट्स असतील त्या सुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करून घेऊ शकता, जेणेकरून शक्यतो तुमची कुठलीही गोष्ट मिस होऊ नये यासाठी मी ते ऍडिशनल एक शीट दिलेलं आहे.
पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा, नको असलेल्या गोष्टी तुम्ही डिलीट करू शकता. ड्यू डेट कॅलेंडर हे सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. अगदी स्मॉल स्केल, मीडियम स्केल, लार्ज स्केल साठी सुद्धा. तुमचं कॉन्स्टिट्यूशन प्रोप्रायटरी असू दे, पार्टनरशिप असू दे, LLP असू दे, कंपनी असू दे, किंवा अगदी तुम्ही स्वतः अगदी छोटासा एखादा बिझनेस करत असाल, अगदी घरगुती बिझनेस करत असाल, किंवा प्रोफेशनल असाल, तरी सुद्धा तुम्हाला हे ड्यू डेट कॅलेंडर वापरता येणार आहे. हे कॅलेंडर अगदी सर्वांसाठी आहे. हे कॅलेंडर वापरायची अगदी सोपी पद्धत आहे. दर महिन्याचं एक वेगळं शीट तुम्हाला दिलेलं आहे. महिना संपायच्या आधी आदल्याच दिवशी तुम्ही पुढच्या महिन्याचा प्रिंटआउट काढून तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी तो पिनअप करून ठेवायचा आहे. म्हणजे जेणे या महिन्यात तुम्हाला काय काय कंप्लायन्सेस पूर्ण करायचे आहेत, कोणती पेमेंट्स करायची आहेत, कोणते गव्हर्नमेंट ड्यूज पे करायचे आहेत, ही सगळी लिस्ट तुम्हाला ऍट अ टाइम समोर दिसणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते कंप्लायन्सेस पूर्ण करायचे आहेत. महिना संपला की पुढच्या महिन्याची परत एक प्रिंटआउट काढून पुढच्या महिन्याची लिस्ट ठेवायची. अशा रीतीने तुम्हाला जी एक्सेल फाईल दिलेली आहे, ही एक्सेल शीट तुम्ही डाउनलोड करा. तुमच्या इथे तशीच्या तशी तुम्ही ती वापरू शकता, कारण ती स्टँडर्ड लिस्ट आहे. किंवा तुम्हाला हवे तशा गोष्टी तुम्ही ऍड करा, नको असलेल्या गोष्टी तुम्ही डिलीट करून टाका आणि ही एक स्टँडर्ड लिस्ट तुम्ही जशीच्या तशी रेडीमेड वापरू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. असेच तुम्हाला कोणते अजून व्हिडिओ बघायचे असतील ते देखील सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद.